महाराष्ट्र में ओलावृष्टि गिला सूखा से किसानों को भारी नुकसान हुआ है। बच्चू कडू ने कहा कि फसल का 25% भी हिस्सा किसानों के घरों में इस बारिश की वजह से नहीं आ पाएगा। संतरा और केला जैसे फसलें भी तबाह हो गई है। उन्होंने सरकार से तत्काल गिला सूखा घोषित करने और किसानों की मदद का ठोस कदम उठाने की मांग की है। माझं काय मत आहे, दिवाळी हा सण महत्वाचाच आहे, तो तर अंधारातच जाणार। मी सांगतोय, सरकार देऊन किती 8-9-10 हजार रुपये देणार एकरी। नुकसान कितीचं आहे? एका एकराला लागत खर्च कुठलाही पीक पकडलं तर 30 ते 40 हजारावर जातं। आता ते 30-40 हजारामध्ये 10 हजार जर हाती आले आणि 40 हजार वाला जर आमच्या दरवाजावर उभा असेल, पेरणीचा खर्च, बियाण्याचा खर्च, मजुरीचा खर्च, त्याला जर शेत चांगलं करायचं असेल तो खर्च कसं करणार आहे? मुळात तुम्ही काय सांगा का गेल्या 75 स्वातंत्र्य झाल्यापासून देशातली शेती घाट्यातच आहे हो। आणि घाट्यातला हा सगळा उद्योग त्याला नफ्यात आणण्यासाठी आम्ही कधी काही पावलंच उचलले नाही। त्याच्यात असे सगळे दुष्काळ पडतं, त्याच्यामुळे तो सावरण्याच्या ऐवजी तो पुन्हा डुबतोय। आणि सरकार बोलताना सुद्धा कसं आहे, भूमिका काय घेतली पाहिजे? एकाकडे मदतीची भूमिका, जसं सांगली साताराला तुम्ही एनडीआरएफच्या 6 ते 7% अधिक जास्त पैसे दिले, आता आम्हाला किती देणार आहे? विदर्भातले मुख्यमंत्री आहे ना, मग सोयाबीन उत्पादक शेतकरी विदर्भातला, संत्रा उत्पादक शेतकरी विदर्भातला, कापूस उत्पादक शेतकरी विदर्भातला, तूर उत्पादक शेतकरी, धान उत्पादक बोलायला तयार नाही मुख्यमंत्री। इकडे तेवढं दुष्काळ, मला वाटते एक हेलिकॉप्टरनं दौरा, जसा निवडणुकीत कशा तालुक्यावर सभा घेता सीएम साहेब तुम्ही, तसं प्रत्येक जिल्ह्यावर जा ना, तुम्ही पहा तिथली परिस्थिती, थोडासा आधार द्या, काय आम्ही सोबत हे म्हणाले, पण देवाभाऊ तयार नाही। म्हणजे असं वाटते का मंदिरातल्या देवासारखेच देवाभाऊ झाले का? गोट्या खेळूच ते 2-3 शपथविधी घेतले ना, त्यांना गोट्या खेळणं फार चांगलं समजतं। गोट्या खेळूच सगळा कारभार चालवला सरकारनं। तुम्हाला पैसे नाही आहे, लाडक्या बहिणीला बदनाम काय करताय? शक्तीपीठ कोणा मागितला होता? का देताय तुम्ही? काही गरज आहे का? जाऊ द्या 3 वर्ष, कोणाची मागणी नाही, काहीच नाही, मग तरी तुम्ही शक्तीपीठाचा आग्रह का करता हो? इतर कित्येक प्रकल्प आहे, गृहनिर्माण असेल मुंबईमध्ये, आज जर तुम्ही पाहिलं तर बिग सिटीमध्ये किती पैसा होतला सरकारने ते बघा ना। मग नागपूर असेल, तुमचं संभाजीनगर असेल, तुम्ही पुणे असेल आणि मुंबई असेल, इथं तुमचे 2 ते 3 लाख कोटी रुपये गुंतवले, पुऱ्या महाराष्ट्राला दिले काय? म्हणजे ग्रामीण भागातला माणूस मोठ्या अडचणीत आल्यानंतर तुम्ही पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणताय, फार चुकीचं आहे। अहो, साधा डीपीडीसीचे 200 कोटी कमी करा, सगळ्या क्लास 1 आणि क्लास 2चे ऑफिसर जेवढे आहे किंवा जे काही आहे त्याच्यातून पगार कट करा, आरामशीर 1 लाख कोटीची बचत होऊ शकते तुमची। त्याला मानसिकता पाहिजे। आणि केंद्र सरकार तर तुमचंच आहे दादा। पंजाब ज्या ताकदीनं समोर आलं त्या ताकदीनं तुम्हाला समोर काय येतं? दादाची दादागिरी फक्त सत्तेत राहापुरती शिल्लक आहे। शेतकऱ्यासाठी ते दादागिरी दाखवणार कधी, त्याची वाट पाहतो आम्ही। 90 कोटी होतं, 400-300 आमदार पकडले तर एका महिन्याचे 90 कोटी, आणि जास्तीत जास्त ते होणार, ते तर केलेच पाहिजे। मी तर म्हणतो दुष्काळाचं झळ मग शेतकऱ्यालाच का, सगळ्यावर पडू द्या ना। मग शेतकरीच का मरतो दुष्काळात? तो गावातला मजूरच का मरतो दुष्काळात? त्याच्या झळ सगळ्याला पोचल्या पाहिजे। जर चांगलं झालं तर अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं चांगलं होते, वाईट होते तर सगळ्याला झळ पोचली पाहिजे। साधा नियम आहे, ते नॅचरल आहे। मी आत्ता काल गडचिरोलीला गेलो, 32 हत्ती आले, 32 हत्तीनं 1000 हेक्टर धान खराब करून टाकले, सापडतच नाही, हत्ती सापडत नाही, काय मुंगी आहे का ते? 20 वाघानं शेतकरी मारले या 6-7 महिन्यात। दररोज मरणारे 15 ते 16 शेतकरी आत्महत्या करतं, आणि या सगळ्या वाघाच्या कचऱ्यात तो वाघ बरा ना, आमदाराच्या पोराला काही त्रास देत नाही, आमदाराला त्रास देत नाही, ते आमचे हत्ती मुंबईत घुसत नाही, ते घुसले असते तर बरं झालं असतं, लगेच बंदोबस्त झाला असता। शेतकरी मध्ये कुत्रा मांजरासारखं जीवन झालं ते झालं, मर काही कर। तुम्ही सांगा, बियाणात लुटलं का नाही लुटलं? खतामध्ये काय अवस्था केली? 266 रुपयाचं पोतं मी महाराष्ट्रभर देतोय, 400, 500 रुपयानं विकला कृषीवाल्याने। जिथं मुख्यमंत्री पालकमंत्री आहे त्या गडचिरोलीला अजूनही युरिया खतच सापडत नाही, भेटत नाही, काय अवस्था आहे? बारदाण्यामध्ये 2 कोटी रुपये मारले, 3 कोटीचा बारदाना होता, 1 कोटीचा आणला आणि 2 कोटी खाऊन टाकले अधिकाऱ्यांना, लापता आहे ते। मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यात पालकमंत्री आहे तिथे ही अवस्था आहे, लक्षच नाही आहे। लक्ष फक्त पार्टी चलाने की आहे, पार्टी में बड़ा पद लेना है, याची स्पर्धा लागली आहे सध्या सत्तेतल्या लोकांना।